कळते. आम्ही अण्णाभाऊ बघून, मी वर बोलतोय, आभाळ आभाळ हे वैयक्तिक कुठलं नाहीये. आडनावं बघून जर आम्ही कीर्तनकार बोलवायला लागलो तर आम्हाला ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, विठ्ठलाचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकार नाही, वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. जर आम्ही संतांना जर जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत असू तर हे का होतं? मी विचार केला कधी कधी, हे का होत असेल असं की संतांना सुद्धा आम्ही का सोडत नाही, एवढं का कवटाळून बसतो आम्ही? आणि आपल्याला कळत नाहीये की बाबा हा संत ही प्रवृत्ती अशी का होतीये. तर सामाजिक दृष्ट्या आपलं प्रतिनिधित्व असावं असं प्रत्येक समाजाला वाटत असतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. आपलं स्थान काय, आपला इतिहास काय, आपलं कोण आहे, पुढच्या पिढीला काय सांगायचं. संतांना आदर्श स्थान असतं. मग तो माझ्या जातीचा संत आहे म्हणून मी त्याच्या बद्दल जास्त बोलणं, आम्ही संतांच्या जातीबद्दल बोलण्याऐवजी संतांच्या विचाराबद्दल बोलायला हवं. त्यांनी जो विचार सांगितला तो विचार जातीचा नव्हता, तो मानवतेचा होता, सगळ्यांसाठी होता, प्राणी मात्रांचा होता, मुक्या जीवांचा विचार होता. मुक्या जीवावर जीव बनवावा ज्या संतांनी सांगितलं. पण जातीला कधी मान्यता दिली असती का? कधीतरी दिली असती का? नाही. मग आपण मात्र ते करता कामा नये. आपल्या सामाजिक ज्या जाणीवा असतील, आपल्या अस्तित्वाची जी परिस्थिती असेल किंवा आपली प्रतिनिधित्वाची, सामाजिक प्रतिनिधित्वाची जी प्रतीक म्हणून आपण संतांकडे पाहतोय ते अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरं, समाजावरती बऱ्याचदा काही समाज घटकांना जो अभिमान वाटतो, आपल्या जाती जन्माला आलेला जो संत असतो त्या संताचा आपल्याला अभिमान वाटतो. पण जेव्हा आपण त्या संताचा अभिमान बाळगत असतो तेव्हा दुसऱ्या समाजाच्या मनामधून त्या समाजाच्या, त्या संतांच्या बद्दलची भावना कमी होत असेल तर चुकलो की नाही आपण? संत सगळ्यांचे आहेत, लक्षात घ्या. संत सगळ्यांचे आहेत, ते कुणाचे एकट्याचे नाहीत. त्यांना बांधायचं काम आपण करायचं नाही. आणि त्यामुळे काय होतंय की आपली मानसिकता अधोरेखित होते की आपण हा जो मूळ भाव आहे, संत परंपरेचा जो मूळ भाव आहे तो विभाजन नाहीये, विभाजन नाहीये, एकत्रीकरण आहे, सगळ्यांना एकत्र बांधणं आहे. आणि दुर्दैवानं आज ज्या मातीत मी उभा आहे ती माती या महाराष्ट्रामध्ये विभाजनासाठी ओळखली जातीये. मी जेव्हा टीव्हीवरून ही गोष्ट बोलतो तेव्हा माझी मान शरमेने खाली जाते. आपली माणसं जाती जातीमध्ये इतकी विभागली जावी नाही चांगलं वाटत. कारण मी जेव्हा शेतकरी म्हणून या सगळ्यांना तुमच्याशी बोलतोय तेव्हा आमचं दुःख काय आहे? शेतकऱ्याचं दुःख जात नाहीये, शेतकऱ्याचं दुःख हे त्याचं पाणी आहे, पाणी. प्रत्येक जातीच्या माणसाचं दुःख तेच आहे. उत्तर आम्ही जातीतून शोधण्याचा प्रयत्न करतोय. या मराठवाड्याच्या, या बीड मधल्या मातीतून मी जेव्हा बोलतोय तेव्हा एक गोष्ट मला सांगायची आहे, आमची लढाई कुणासोबत आहे? त्या निष्ठुर निसर्गासोबत आहे, जो पावसाळ्यात धो धो एवढा पडतो की शेतातली माती सुद्धा वाहून येतो. हिवाळा आला की गारा एवढ्या पाडतो की चांगली आलेल्या रबीला सुद्धा काही राहत नाही. आमचं भांडण कुणाशी असलं पाहिजे?
आमचा संघर्ष कुणाशी असला पाहिजे? कुठल्याही जातीचा शेतकरी घ्या, सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख एक आहे, त्यांची वेदना एक आहे, त्यांचं भांडण एका सोबत आहे, सगळे एका मायेच्या मणी पीडित. पण हे सगळे एक झाले तर उभे राहतील आपल्या हक्कांसाठी. हे सगळे एक झाले तर उभे राहतील भावासाठी. हे सगळे एक झाले तर उभे राहतील पोटासाठी, धोरणांसाठी. पण ही सगळी माणसं एक झाली नाही पाहिजेत. हे आपापसात एवढी झुंजली पाहिजेत, ही एवढी नशेत राहिली पाहिजेत धर्माच्या आणि जातीच्या, यांना पोटाची भूक कळलीच नाही पाहिजे. माझ्या पोटात आग काय ही मला कळलीच नाही पाहिजे. एवढा बेधुंद मी जातीच्या आणि धर्माच्या नशेमध्ये असलो पाहिजे. ही व्यवस्था कोणीतरी करतोय का हा सवाल आहे. चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. ज्या व्यासपीठावर उभा आहे, एवढं पवित्र व्यासपीठ आहे, एवढं पवित्र व्यासपीठ आहे. इथे आलेल्या संत, महंत, परंपरे, कीर्तनकार ह्या सगळ्यांनी सुद्धा समाजामध्ये जोडण्याचं काम केलं पाहिजे, जोडण्याचं काम केलं पाहिजे, तोडण्याचं नाही. पाप लागेल, पाप. एवढ्या पवित्र व्यासपीठावरून जर उद्या कोणी तोडण्याचं काम करत असेल तर नाही बाबा नो. जर इथून कोणी जातीचा आणि धर्माचा विचार मांडत असेल या व्यासपीठावरून, तर हे विश्वाची माझे घर म्हणणाऱ्या त्या माणसांना किती छोटं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांचं नाव घेऊन तर करूच नका.